आज आपण आपल्या किचनमध्ये पालकाची ताकाची भाजी करणार आहोत. त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते. प्रथम एक जोडी पालक घेतलेला आहे चिरून, त्यानंतर शेंगदाणे, पालक, नंतर ओली मिरची आहे, कढीपत्ता आहे, खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणे घेतलेत, भिजवून उकडवून घेतलेत, त्यानंतर जिरं, नंतर मेथीदाणा, हिंग, हळद, मोहरी घातली आहे आणि मीठ, चवीसाठी साखर, फोडणीला तूप. आता आपण फोडणीला तूप टाकलं आहे आणि तुपावर जिरं टाकून, तुपावर मी आता जिरं टाकलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की त्यावर ओल्या मिरच्या घातल्या. ओल्या मिरच्या चांगल्या तडतडल्या की नंतर आपण त्यावर कढीपत्ता घातला आहे. कढीपत्त्याचा वास छान येतो. नंतर हिंग घातला आहे. हिंगाचा वासही या भाजीला छान लागतो. 2 मेथीदाणे घातले. मेथीदाण्यामुळे भाजी छान होते. ताकाच्या भाजीला मेथीचा वास हवा. वर पालक घातला आहे. सुंदर असा पालक चिरून, बारीक पालक चिरून घातला आहे. आता आपण तो ढवळून घेऊया. शेंगदाणे आपले शिजलेले आहेत, त्याच्यामुळे ते आपण नंतर घालणार आहोत. आता हा पालक आपण चांगला छान परतून असा शिजवून घेऊया. झाकण ठेवलं आहे. 2 मिनिटांनी झाकण काढूया परत आणि पालक आपला शिजलेला बघूया. तोपर्यंत आपण 1 चमचाभर बेसन घेतलं आहे आणि ते ताकात घालून चांगला त्याचा घोळ करून घेतो. ही भाजी आपण ताकाची करणार आहोत. नेहमी आपण भाजी चिंचगुळाची करतो, आज आपण ताकाची करणार आहोत. एकदम सुंदर अशी ही भाजी होते. आता आपला पालक बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. छान असा चांगला मस्त त्याला वाफ आली. पालक शिजायला वेळही लागत नाही. फक्त पालकात मीठ घालताना नेहमी थोडं कमी घालायचं असतं. त्याच्यामुळे आता त्याच्यावर आपण शिजवलेले दाणे घातले आहेत. शेंगदाणे शिजवून घेतले होते, भिजवून शिजवून घेतले होते वेगळे, ते आता मी घातले आहेत. अशी छान आपली तर भाजी. हळद घातली आहे वर मी. ही भाजी एकदम चवीला सुंदर लागते, म्हणजे अगदी तोंडाला चव येते अशी ही भाजी होते. छान चवीची भाजी होते. आपल्या हळदही घालून झाली आहे. पुन्हा एक वाफ काढली त्याला. तर आपली भाजी छान शिजलेली आहे. काही वेळा नाही, अळू करताना जर नाही शिजलं तर आपण मिक्सरला लावतो, पण हे काय मिक्सरला लावायची वेळ येत नाही. सुंदर शिजते पालक. असा हा आपला पालक छानपैकी शिजलेला आहे. आता आपण हा जो घोळ करून घेतला आहे तो घोळ पहिल्यांदा घालणार आहोत. बेसन 1 चमचाभर बेसन घेऊन ते ताकात घातलं आहे आणि ते आपण या भाजीला लावलं आहे. म्हणजे भाजी आपली चांगली मिळून येते. अशी चोथा पाणी, म्हणजे एका बाजूला पाणी एका बाजूला भाजी असं होत नाही. त्याच्यामुळे ती छान भाजी मिळून येते बेसनमुळे. आता त्यावर आपण ताक घालणार आहोत. आज आपण ताकाची भाजी करतो आहे, त्याच्यामुळे ताक घालणार आहोत. मीठ, साखर, चवीप्रमाणे मीठ साखर घालायची आणि वर ताक ओतायचं. दोन्ही आता आपण घालून घेतलेलं आहे. मीठ साखर घालून घेतलं आहे, ढवळून घेतले. आता वर ताक घातलं की आपली भाजी उकळवून झाली की खाण्याला तयार. हे बघा, आता आपण ताक आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं. कोणाला घट्ट हवी असेल तर ताक कमी घालायचं, पातळ हवी असेल तर जास्त घालायचं असं. तर आपण एकच भाजी करतो आहे, म्हणजे आमटी भाजी एकच करतो आहे, त्याच्यामुळे ती व्यवस्थित करतो आहे. अशी सुंदर भाजी आपली दिसते बघा, किती छान. जितकी ती छान दिसते तितकीच ती छान लागते. वाटलं तर आपण चव घेऊन बघायची, मीठ साखर व्यवस्थित पडलं आहे का. नसेल तर आपण घालू शकतो. पातळ हवी असेल तर ताक अजून वाढवू शकतो. खोबरं, कोथिंबीर घातलं आता वर. खोबरं काय आवश्यक असतं असं नाही, पण आपल्या इथे नारळ असतो भरपूर पिकलेला, त्याच्यामुळे आपण सगळ्या भाज्यातून नारळ घालतो. ताकाच्या भाजीत नारळ हवा असं काही शास्त्र नाही आहे, पण आपण घालतो त्याच्यात. अशी आपली ताई सुंदर भाजी तयार झालेली आहे. किती सुंदर बघा. जितकी ती सुंदर दिसते तितकीच ती चवीला सुंदर लागते. आपली भाजी आता ही तयार आहे खायला. आता ही आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर ही मी भाजी कशी केली हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.